हर हर गंगे नमामि गंगे. कोण म्हणलं आपण UP बिहार फिरलो नाही? आखी गाव फिरून झाली 6 तासात. कुठून कुठं कसं काय काही माहित नाही. पाटलीपुत्र लोकमान्य तिलक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस इज स्टँडिंग ऑन प्लॅटफॉर्म नंबर 1. माझी MP गव्हर्नमेंटला एक हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर भीक लागत असेल ना तर सरळ ड्रायव्हरला म्हणा भीक देऊन जा, पण असे 100-200 आणि त्याचा तळतळाट घेऊ नका ना. मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर आपण आहे पटनामधील ट्रान्सपोर्ट नगरला माशिरावाली ट्रान्सपोर्ट बशी थांबलो होतो. रात्री येऊन गाडी खाली झाली होती, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात सुद्धा इथूनच करतोय. सकाळचे बरोबर 8:08 झाले ते बघा. आणि पहिलेच बुकिंग आपल्या गाडीसाठी भेटलेलं आहे. तर इथून नागपूरला जायचं आहे आपल्याला मटेरियल घेऊन, असं बुकिंग आहे. आता लोडिंगला निघालोय. बोललो चला आंघोळ जस्ट करूनच आलो आणि ऑफिसमध्ये बसलो तर तो बोलला एक नागपूर का मटेरियल भरले गाडी. म्हणलं भरूया, काय प्रॉब्लेम नाही. तर 900 किलो माल असणार आहे. बघूया जरा एकदा ॲड्रेस वगैरे घेऊया आणि मग जर्नी सुरू करूया. तर मस्त अशी रिटर्न जर्नी मित्रांनो आपल्याला एन्जॉय करायची. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि इथून मागचे एपिसोड कसे होते ते कमेंट करून नक्की सांगा. बघा आता हे पोर्टर MS47 इकडं कुठं MS47 आली इकडं पोर्टरची गाडी, आपले मुंबई गाडी. चला निघालो हायवेला. आता पकडूया हायवेवरतून डायरेक्टली पाटलीपुत्र रेल्वे स्टेशनला जायचं आहे आपल्याला. 900 किलो माल आहे. बघूया आता तिथे गेल्यावरतीच कळत. आणि हे ट्रान्सपोर्ट नगरच्या मेट्रो स्टेशनचं नाव आहे बघा, भूतनाथ. सेम डेज गाडी निघाला ना टेन्शन फ्री होऊन जाते. कारण काय होतं, थांबलं परत ना तो खर्च वाढतो. त्यापेक्षा पहिलंच भेटलंय तर पहिल्या झटक्यात हा बोलून थोडंफार बोलणं करून घेतलं आणि फायनल करून निघालो डायरेक्टली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पटनामध्ये ना डेव्हलपमेंट खूप फास्ट होती आहे, बट साफसफाईच्या बाबतीत एकदम झिरो आहे तिथे. बिलकुल असं म्हणजे फार रोंबाडेगात सगळा करतात ते बघा. हे असं सध्या रस्त्यांची पण कामं मारण्याची चालू आहेत, सगळंच चालू आहे इकडे. आणि असं नको वाटायला बरं का की आपण बिहारला आलो फक्त बिहारची बुराई केली, तर नाही. एक चांगली गोष्ट आहे, सगळ्यात चांगली म्हणजे हे बघा, 2 व्हीलरवरती दोन्ही माणसांना हेल्मेट कंपल्सरी. हे बघा हे दोघं पण दिसतात, हे बघा हे दोघं पण दिसतात. तो पोलीसवाला आहे तो पण दिसला. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही हेल्मेट कंपल्सरी वापरायला लावलं इकडल्या सरकारने. हा हे महत्त्वाचं आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे बिहारमध्ये की हेल्मेट वापरतात लोक पटना सिटीत. पाटलीपुत्र लोकमान्य तिलक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस इज स्टँडिंग ऑन प्लॅटफॉर्म नंबर 1. 3 बॉक्स लोडिंग, फक्त 912 किलो सील पॅक. बोला गणपती बाप्पा मोरया. तर बरोबर 11 वाजलेत मित्रांनो. पेपर आपले भेटले आणि आपण आता बाहेर पडतोय बरं का इथून. पाटलीपुत्र रेल्वे स्टेशन. 900 किलो माल बोललाय त्याने, 918 किलो तेवढाच असावा अंदाजे. आणि ह्या सिरीजला सुद्धा खूप मजा येणार आहे मित्रांनो. आपल्याला बरोबर आहे ना 950 किलोमीटर नागपूर दाखवते, त्यातला आपण 350 किलोमीटर आज रात्रीपर्यंत संपवण्याचा टार्गेट ठेवलाय. कारण आहे ना आपला UPचा जो TP आहे तर तो संपतोय आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. त्यामुळं बोललो आजच्याच 350 किलोमीटर कंप्लीट करून घ्यायचं, जिथं आपल्याला हनुमाना बॉर्डर लागते. तर हे टार्गेट ठेवूनच प्लॅनिंग करायचे आता. म्हणजे आपल्याला डबल TP काढायला नाही लागणार. कारण मी 2 दिवसाचा TP काढला होता UPचा आणि बिहारचा 7 दिवसाचा. पण आपली गाडी सेम डेज निघाली, म्हणजे रात्री आली आणि आत्ता निघाली. तर आता पटनामधून पहिलं बाहेर पडू. पटना थोडं अवघड शहर आहे बरं का, टोटली अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बरोबर 3 वाजले मित्रांनो. आपण बक्सरच्या पुढे निघालोय आणि आपला थोडा रूट चेंज झालाय. तर हे बघा आता हा जो पॉइंट आहे तर हा इकडून पलीकडल्या साईडला गंगा नदी आहे. हर हर गंगे. काय झालं, एक मंत्री आला होता मध्ये, त्यामुळे ना सगळा झाला गोंधळ. टू व्हीलरवाले दमच टाकत नाही राव. आता हे फसणार आहे, कारण त्या मंत्र्याला आहे ना सगळा रस्ता आपणच आपल्या गाडीला कसं बाहेर काढलंय मला माहिती. त्यामुळं आता अवघड आहे. इकडं शेजारी गंगा नदी दाखवू का तुम्हाला.
पलीकडे आहे ना ते गंगा नदीचं पात्र आहे आणि पलीकडं UP आहे UP. मित्रांनो दुपारचे 3 वाजलेत आणि तुम्ही आता माझ्या मागचा सीन वगैरे बघत असेल. तुम्हाला वाटलं असेल की मी जेवायचा ब्रेक घेतलाय, तर अजिबात नाही. मी कोणता ब्रेक घेतला माहिती आहे का? तुम्हाला गंगा नदीचं दर्शन द्यायचा. हे बघा, हे गंगेचे पात्र आहे. कसं वाटतंय? हर हर गंगे नमामि गंगे. तर गंगा नदीचं दर्शन तुम्हाला द्यायला मी पोचलोय गंगा घाटावरती. आणि पलीकडं आहे UP, अलीकडं आहे बिहार. आपण आहे बिहारमध्ये. म्हणलं UP बिहारला आलंय आणि गंगा नदीचं दर्शन नाही झालं तर काय त्या ट्रिपला अर्थ आहे का? म्हणून जेवण राहू दे म्हणलं. बक्सर मार्गे आलतो ॲक्च्युली. ते मध्ये थोडा एक साहेबांनी इकडे घालायला लावली गाडी बक्सरला आणि मग फिरलो गावागावांमध्ये. तर म्हणलं मग इकडून जाताना फार नदीच्या कडेला आलोय. मॅपवरती पाहिलं तर गंगा नदी समोर दिसतीये. म्हणलं मग जायला तर पाहिजेच. हे आहे गंगा नदीचं पात्र आणि एकदम घाण आहे राव, एकदम घाण. म्हणजे वास येतो अक्षरशः. हे सध्या आपल्या गंगा नदीची अवस्था हे बघा. हा घाट आहे, गुरं चरतायत. आपल्या साहेबांनी सांगितलंय की गंगा नदीची स्वच्छता मोहीम राबवायची कामं चालू आहेत 2014 पासून. काय करता आता, कधी होणार स्वच्छ काय माहिती. पण नमामि गंगे. कसं वाटलं मित्रांनो दर्शन? थोडी निराशा झाली ॲक्च्युली. तोंडात पाय धुवायचं होतं मला गंगेमध्ये, पण आपल्या गंगेची अवस्था बघा काय. जाऊ द्या, त्याच्यावरती काय आपण जास्त टिप्पणी करणार नाही. मस्त असं परिसर होता हा. म्हणलं चला जाऊया, बघूया गंगा नदी आणि मग पुढे जाऊया. कारण UP बिहारला आलोय आणि गंगा नदी नाही पाहिली तर मग काय पाहिजे, बरोबर आहे का? आणि ह्या गंगा घाटावरती मित्रांनो डॉल्फिन दिसतात असं म्हणतात. आणि खूप छान असा मंदिरांचा परिसर होता. चला आलोय आपल्या गाडीपाशी. समोरच आपली गाडी लावलेली आहे. चला निघालोय मित्रांनो. असा सिंगल रोड होता बघा हा, जिथे आपण आलो होतो. आणि थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला बॉर्डर पण लागेल UP बिहारची. बॉर्डर क्रॉस करून 4 लेनला पोहोचू आपण. हा बक्सरवरतून आलेलो सरळ रोड आहे गंगा घाटाच्या शेजारीच. वेलकम टू UP. तर मित्रांनो आपण आहे ना, तो रास्ता भरकटल्यामुळे आहे ना एकदम सिंगल गावांच्या रोडने UP मध्ये आलोय. तिकडे ती मेन बॉर्डर पण राहिली बाजूलाच UPची. आणि हा मधला शॉर्टकट मारायचा. कसा फिरत आलोय माझं मला माहिती. चला काही प्रॉब्लेम नाही. आडवा आडवी नाही झाली. आपल्याला काय अंडरलोड आहे त्यामुळं त्याचं पण टेन्शन नाही. पण रस्ता टोटली सिंगल आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सकाळी 8 वाजल्यापासून आपली AC चालू आहे बघा. आणि ह्या उन्हाळ्या दिवसामध्ये AC खतरनाक गरजेची आहे. हे काहीतरी बनतंय बाबा इकडं. बॉर्डर बनवतात काय ना, असंच काहीच असंच काहीच चालेल. स्ट्रक्चरचं काम चालू आहे बघा. अरे बाबा हा आताशी गाडी रिझर्ववरती लागली. बरोबर 500-550 किलोमीटर झाला असं. आपण वाराणसीमध्ये डिझेल भरलं होतं आणि आत्ता गाडी आपली रिटर्न आली आहे. चला मेन हायवेला पोहोचूया आणि डिझेल पण भरून घेऊया. कारण UP मध्ये डिझेल आहे स्वस्त, 91 रुपये. आणि मित्रांनो आजच्या ह्या चुकलेल्या प्रवासावरतून मला एक गाणं सुचलंय, बोलू का? मुसाफिर हो यारो नगर है ना ठिकाना, हमें बस चलते जाना, पता नहीं है कहाँ हमारा ठिकाना. तर असे गावागावांमधून आपण भरकटत चाललोय. म्हणजे एक डिसिजन चुकलं ना तर सगळे डिसिजन चुकतात. त्याचं हे जिवंत उदाहरण आज. म्हणजे सकाळी आपण त्या आरा गावामध्ये असेल 12च्या टायमिंगला आणि आता वाजले आले 4:45. तर बरोबर 5 तास गेलेत आपले ह्या मधल्या रस्त्याने प्रवास करण्यासाठी. कारण झालं असं, तिथून मग बक्सर
बसकर मध्ये तो कोणतरी आमदार खासदार आला होता, त्याच्यामुळं तिकडून आपल्याला मग नदीच्या मार्गाने वळायला लागला आणि सगळा प्रवासच आपला फिसकटला. आता काय ऑप्शन नव्हता आपल्याकडं. एकदा पुढं आलं म्हणजे माघारी जाता येत नाही. त्यामुळं चुकीचा डिसिजन घेऊन प्रवास करणं हे चुकीचं आहे. कधी कधी गुगल मॅप पण फसवतो, त्यामुळं आपण फसलो. बट आता निघूया, बॉर्डरच्या जवळजवळ आलोय. आता ह्या ट्रेलरवाल्या काकाने आपल्याला गुतावलं आहे, पण जाते आपली गाडी. बसली. चला मित्रांनो, हायवेला पोहोचूया. हायवे अजून एक 7-8 किलोमीटर तरी असेलच. अरे जा बाबड्या, कुठं जायचंय तुला नक्की रे? चला, मला बोलवायला आलाय. लेफ्टला जा, राईटला जा, नाही तर कुठं तरी एका साईडनी जा. चाकाकडे नको येऊ. लय गरमी आहे भाऊ, लय गरमी आहे. गेला का? गेला असेल, चाकाखाली नाही गेला, नाही तर वराडला असता. चला आता पोहोचूया हायवेला. वैतागवलंय राव. जेवण पण बोंबललं. डिझेल भरून घेतलं. डिझेल टँकमध्ये एक पंप दिसला ना, पहिलं भरून घेतलं, फुल केलं. आणि त्याचा किती रेट होता हे चेकच नाही केलं. मी त्याला म्हणलं सरळ 3000 रुपयाचं टाक. 3000च टाकलंय आणि निघालोय बघा पुढं. आता एकदा परत आपल्या लोकेशनच्या अलीकडे गेल्यानंतर डिझेल भरण्याचा प्रयत्न करू. अरे बाबा, असं काहीचा रोड आहे राव. काय करता, पर्यायच नाही याला म्हणतात सुखी जीवन. महुआ बेच रहे, महुआ मटके में. कसं आहे बाबा, अवघड आहे का? सोप्पं आहे की सोप्पं? हेच जीवन भारी आहे. शहरांपासून लांब, मस्त असं. ओम श्री भुवनेश्वराय नमः. हर हर महादेव. जास्त व्हायला आलाय आपल्याला. कोण म्हणलं आपण UP बिहार फिरलो नाही? अख्खी गावं फिरून झाली 6 तासात. कुठून कुठं कसं काय काही माहित नाही. भरकटलो. चला आता हायवेवरती युटर्न मारून येऊ, पुढं ब्रिज खालून, आणि मग लागलो आपण फायनली हायवेला. आता मोहन या बॉर्डरला तर काही ह्या वेळेस आपण गेलो नाही. आता आपल्याला पुढं हनुमाना बॉर्डर लागल आणि त्याच्यानंतर शिवनी बॉर्डर एक लागल. म्हणजे ह्या रूटवरती ह्या 3 बॉर्डर आहेत. पण आपण जातानाही एंट्री दिली नाही. आता रिटर्न निघालोय तर इकडूनही बघू. आता इथं बॉर्डर अशीच हुकली आणि बघू आता हनुमाना बॉर्डरपर्यंत पोचायचा प्लॅनिंग आहे माझा. आणि हनुमानाच्या नंतर मग थांबणार, आराम करायला थांबणार डायरेक्ट. अजून 155 किलोमीटर दाखवते बघा हनुमाना. हर हर महादेव. तर बरोबर 6:45 वाजलेत मित्रांनो. आपल्याला आपण पोचलोय बनारसच्या अलीकडचा टिंगरा मोडला. इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट. बरं झालं टायमिंगवरती आपण उचललं लेफ्ट, नाही तर मग सरळ जाऊन फिरून यावं लागलं असतं. त्याच्या आधीच आपण निघालो बघा टिंगरा मोडवरतून लेफ्ट घेऊन सर्व्हिस रोडला. हर हर महादेव. नागपूर इथून बरोबर 728 किलोमीटर दाखवत आहे. रिवा 222 आणि 128 किलोमीटरवरती आपल्याला हनुमाना बॉर्डर आहे. चला निघालते. इथून पुढे तुम्हाला फक्त आता भाडे कसे जास्तीत जास्त वाढून घेता येईल याच्याकडे लक्ष द्या. त्याच रेटवरती गाड्या भरू नका. सगळ्यांना एक तळतळीची विनंती आहे, नाहीतर लय अवघड होऊन बसल धंद्याचं. रेट वाढून मागत चला पार्टीकडं. नसल कॅल्क्युलेशन मध्ये बसत. डिझेल अवेलेबिलिटी होत नाही बऱ्याच राज्यांमध्ये. त्यामुळं ते सगळे हिशोब जोडूनच ट्रिपा फायनल करा. आणि जर म्हणतात की इथं 95 रुपये मग डिझेल भरू नको, मी पुढच्या पंपावर टाकन, डोक्यातून विचार काढून टाका. जिथं भेटतंय तिथं बरं. आता मी 1300 रुपयात भरून घेतलं की नाही परत. काय करता, पुढं 2 रुपयाने महाग आहे आपल्याला माहिती आहे. आणि काल ज्यावेळी जाताना त्या लाईनला म्हणजे UP एंटर करता करता सगळे पंप मोकळे. सगळ्या गाड्या फिरून ह्या पंपांवरती येतात आणि इकडून फुल करतात. का आता MP मध्ये डिझेलचा शॉर्टेज आहे या साईडला. डिझेल रेट महाग असल्यामुळं UPच्या स्टार्टिंगला इकडं कमी आहे. बनारसमध्ये भेटतंय
म्हणजे अशी सिच्युएशन आहे सध्या डिझेलची पेट्रोलची, त्यामुळं थोडं अवघड गणित आहे. कॅल्क्युलेशन करत जा, परवडत असेल तर ट्रिपा उचला, नाही जवळच्या ट्रिपांवरती फोकस जास्त करा. लॉंग रूटवरती लय अवघड गणित होणार आहे पुढं. दवाई आहे, मेडिसिन आहे, मेडिसिन है पैसा दो ना। मेडिसिन है मालिक. अरे क्या दवाई का कहाँ पैसा लगता है यार प्रभु. है? अरे नहीं यार, नहीं लगता है, दवाई है, मैं तो बोल रहा हूँ. हाँ है. भाड़ा नहीं हो, हाँ? भाड़ा नहीं हो अरे तो क्या भाड़ा मिलता है यार मालिक, डीजल से महंगा तो डीजल, भाड़े से महंगा तो डीजल मिलता ना है. दोनों का के जाते हो। देखो रुको, 200 तो लगेगा। अरे नहीं, कुछ नहीं मिलेगा यार. सुनाओ पैसे कहाँ जाए, पैसे लगाओ। किसको मिला जो लगा देता है पैसे लगाओ। हाँ लगा देते कोई बात नहीं, ऐसा कोई बात नहीं. ये कौन सी बात हो गई. चलो मिलते. अरे नहीं मालिक, पैसा ही नहीं था, खाने को नहीं मिला सुबह से. जाओ साहब बैठे जाओ। अच्छा मिल क्या हुआ, ये कहाँ गए लोग क्या सर. हाँ सर, ये कहाँ नहीं रोके, ये कहाँ नहीं रोके इनको. बोलिए ना. ज़्यादा समझ में नहीं आवत। नहीं मैं ये बोला इनको क्यों नहीं रोका बड़े गाड़ी को. बोले अपना देखो, खाली गाड़ी तेरा लोड गाड़ी है। खाली है यही. तो हम भी दवाई भर के ले, हम कचौरी मालिक हम वहाँ बता दो ना, गाड़ी है थोड़ी है. तेरी गाड़ी लोड है ना। हाँ वो खाली है ना, क्या दिख रहा है? बता दो दवाई, कोई बात बता दो अपना काम नहीं. कौन सी बात हो गई. नमस्ते. तो छोटा गाड़ी है, पिकअप है ना, मेडिसिन है और उसका टैक्स भी कटा हुआ है. पेपर लगा तो पेपर भी दिखा देता हूँ आपको यार. 200 रुपये की एंट्री मांगते हैं यार सर. छोटे गाड़ी में क्या मिलता है आप बताओ. एक मिनट है, MP ना अपना, हाँ मध्य प्रदेश से नागपुर का. हाँ? अरे छोटा गाड़ी है सर, क्या पूछना है तो पूछ लो. ये भी बता देना. आले चोर, लुटायला बसले सगळे, लुटायला. 280ची एंट्री मागते. माझी MP गव्हर्नमेंटला एक हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर भीक लागत असेल ना तर सरळ सरळ ड्रायव्हरला म्हणा भीक देऊन जा, पण असे 100-200 आणि त्याचा तळतळाट घेऊ नका. ना तुमच्यासाठी चांगलं आहे ना भविष्यात तुमच्या मुलाबाळांसाठी चांगलं आहे. ठीक आहे. बरोबर 10:15चा टायमिंग झालाय. आपल्या शेजारी साई श्रद्धा हॉटेल आहे. चला बघूया काय भेटतं जेवायला. आली आहे मित्रांनो आपली थाली. तोपर्यंत एक शात संपवलं, समोरच गाडी लावली. चला जेवण संपूया. शेव आणि रोटी. बरोबर 11:30 वाजलेत मित्रांनो. जेवण उरकून घेतलं, 130 रुपये. आता मस्तपैकी आराम करतो. भेटूया सकाळी. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.